नमस्कार. कोमलच्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आमच्या किचनमध्ये काय बनतंय तर आज बनत आहे सर्वांच्या आवडीची, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी जी भाजी, असं म्हणायला हरकत नाही. तर ती भाजी म्हणजे अगदी साधी सिंपल, पण सर्वांना खूप आवडते ती भाजी. तर ती आहे बटाट्याची भाजी. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी, म्हणजे कोमलच्या किचनमध्ये आज बनते सर्वांची फेवरेट बटाट्याची भाजी. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर भाजी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते सुरुवातीला दाखवते. तर इथं मी घेतलेले आहेत 3 बटाटे. ते मी उकडून घेतलेले आहेत. हे बघा, त्याची साल अजून मी काढलेली नाही. तर बारीक चिरलेला कांदा, तर मी 2 कांदे घेतलेले आहेत. तर भाजीला कांदा जास्त टाकला की भाजी पण खूप छान लागते. 2-3 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. कढीपत्त्याची पानं, लसूण घेतलेला आहे ठेचून आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर सोपी रेसिपी आहे आणि सर्वांची फेवरेटसुद्धा आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण रेसिपी पहा. तर सुरुवातीला मी या बटाट्याची साल काढून घेते आणि हे आपल्याला छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, मी बटाटा छान असा उकडून घेतलेला आहे आणि मी त्याची सालसुद्धा काढून घेते. हे बघा, आणि हे बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत बारीक बारीक कट करून. तर सगळ्या बटाट्याच्या साली मी काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि आता मी हा बटाटा घेणार आहे कट करून. म्हणजे तुम्हाला किती लहान किंवा मोठ्या आकाराचे बटाटा कट करायचा आहे त्यानुसार तुम्ही कट करू शकता. तर हे बघा, मी खूप जास्त मोठा किंवा खूप जास्त बारीकसुद्धा कट केलेले नाही. तर एवढ्या अशी मी फोडी बनवते भाजी बनवताना. तर सगळा बटाटा मी असाच कट करून घेणार आहे. तर हे बघा, बटाटा मी असं छोटं छोटं कट करून घेतलेला आहे. तर आता आपण सुरुवात करूया भाजी बनवायला. तर सुरुवातीला मी गॅस सुरू करून घेते, त्याच्यावरती कढई ठेवते. कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे सुरुवातीला. तर कढई झालेली आहे गरम. तर आता मी सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकून घेते. आणखीन थोडंसं तेल टाकणार आहे मी. तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं, म्हणजे कोणत्या पण भाजीला छान फोडणी बसते. तेल व्यवस्थित गरम नसेल झालेलं तर फोडणीसुद्धा व्यवस्थित बसत नाही. तर तेल गरम झालेलं आहे की नाही ते बघण्यासाठी सुरुवातीला मी थोडीशी मोहरी टाकून बघते. तर हे बघा, मोहरी छान अशी वर येते, याचा अर्थ आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. तर मी आता टाकणार आहे याच्यामध्ये मोहरी. तर मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. मोहरी छान अशी तडतडलेली आहे. आता मी टाकणार आहे जिरे. तर जिरेसुद्धा छान फुललं की मग मी याच्यामध्ये टाकते बारीक चिरलेला कांदा. तर कांदा तुम्ही बारीक न चिरता उभा जरी चिरला आणि भाजीमध्ये जर टाकला तरीसुद्धा छान लागतो, पण मी बारीकच चिरून टाकते. तर हे बघा, कांदा टाकलेला आहे. आणि आता मी काय करणार आहे, एका बाजूला आपण जे लसूण घेतलेला आहे तो लसूणसुद्धा टाकून घेते, म्हणजे लसूणसुद्धा छान असा गोल्डन रंगावरती भाजेल. तर सुरुवातीला जर लसूण टाकला तर कांदा भाजीपर्यंत तो करपला जाईल, यासाठी मी अशा पद्धतीनं भाजी बनवताना एका बाजूला लसूण टाकून तो सुद्धा गोल्डन रंगावरती भाजून घेते, म्हणजे तो करपत वगैरे नाही जास्त. तर हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत हा लसूण भाजला की मग मी टाकणार आहे हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं. तर बटाट्याची भाजी किंवा कोणताही आपण वरण वगैरे किंवा आणखीन कोणता जर पदार्थ बनवत असेल तर त्याच्यामध्ये जर कढीपत्ता टाकला तर त्याची टेस्ट आणखीनच वाढते. तर मी आता टाकते हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं एकत्रित व्यवस्थित भाजलं जाईल. तर बटाट्याची भाजी बनवताना कांदा जास्त करपवायचा नाही. थोडासा मऊ असतानाच आपल्याला म्हणजे
बटाटा वगैरे याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. खूप जास्त करपला की भाजी पण छान लागत नाही. तर हलकासा मऊ होईपर्यंत मी हा कांदा भाजून घेणार आहे तेलामध्ये. तर कांदा लवकर भाजावा यासाठी कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो. तर हे बघा, मी सुरुवातीला अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकते, म्हणजे कांदासुद्धा लवकर भाजला जाईल. उरलेलं मीठ आपण नंतर टाकणार आहोत, ज्यावेळेस बटाटा मिक्स करणार आहे मी त्याच्यामध्ये. तर हे बघा, अशा पद्धतीनं लसूण वगैरे जर भाजून घेतला तर तो खूप जास्त करपतसुद्धा नाही. तुम्ही बघू शकताय लसणाचा रंग. आणि बटाट्याच्या भाजीमध्ये लसूण टाकल्यानंतर भाजी खूप छान लागते, त्यामुळे मी लसूण टाकते बटाट्याच्या भाजीमध्ये. तर हे बघा, कांदासुद्धा छान असा मऊ झालेला आहे. खूप जास्त करपवायचा नाही आपल्याला हा कांदा. तर आता मी टाकणार आहे हळद. हळद तेलामध्येच टाकायची, म्हणजे छान असा भाजीला रंग येतो. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे कांद्यामध्ये सगळे हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मला बटाट्याच्या भाजीचा रंग खूप जास्त डार्क आवडत नाही, त्यामुळे मी हळद खूप जास्त टाकत नाही. आणि आता टाकायचा आहे आपण जो बटाटा घेतलेला आहे कट करून तो. बटाटा टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घेते. गॅस थोडासा बारीक करते मी, म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल, खालून करपणार वगैरे नाही भाजी. खूप जास्त हळद टाकली की भाजी खूप जास्त अशी पिवळी दिसते, मला जास्त आवडत नाही हळद, त्यामुळे मी थोडीशीच हळद टाकते. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. आपण सुरुवातीला मीठ टाकलं होतं, पण ते अगदी थोडंसं टाकलं होतं, कारण की कांदा व्यवस्थित भाजावा यासाठी. आता मी टाकणार आहे चवीनुसार मीठ. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि भाजी ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस लगेच भाजी तयार झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा नाही. थोड्या वेळ वाफेवरती ही भाजी थोडीशी शिजू द्यायची, म्हणजे भाजीसुद्धा छान लागते. म्हणजे जे आपण कांदा वगैरे टाकलेला आहे ते मसाले वगैरे बटाट्यामध्ये उतरले जातात आणि भाजी जी आहे ती आणखीन छान लागते. तर लगेच मिक्स केल्या केल्या म्हणजे भाजी लगेच गॅस बंद करून टाकायचा नाही. थोड्या वेळ वाफेवरती हे बटाटे आपल्याला असे शिजवून घ्यायचे, म्हणजे छान लागते भाजी आणखीनच. तर आता मी टाकते थोडीशी कोथिंबीर वरून. थोडी कोथिंबीर मी नंतर लास्टमध्ये टाकते. आणि ही कोथिंबीर जी आहे ती याच्यामध्ये आत्ता टाकल्यामुळं काय होतं की त्याची टेस्ट छान अशी उतरते. ते गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून मी गॅस सुरू असतानाच कोथिंबीर थोडीशी टाकून मिक्स करून घेते. तर किती छान दिसते भाजी, तुम्ही बघू शकताय. अगदी झटपट तयार होते आणि अगदी सर्वांना आवडते सुद्धा. दिसते की नाही भारी. तर मी याच्यावरती झाकण ठेवून एक 2-3 मिनिटे ही भाजी वाफेवरती शिजवून घेणार आहे. तर मी झाकण ठेवून घेते आणि एक 2 ते 3 मिनटं फक्त मी वाफेवरती ही भाजी शिजवून घेणार आहे, म्हणजे भाजीची टेस्ट जी आहे ती आणखीनच छान लागेल.
तर ही बघा तयार आहे गरमागरम अशी बटाट्याची भाजी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही बटाट्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील.